कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय महायुतीतील तीनही घटक पक्ष मिळून घेतील. लोकसभेचे कोल्हापूर जिल्ह्यातील दोनही मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे नसून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहेत. सध्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिवसेना आणि भाजपच्या महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय महायुतीतील तीनही घटक पक्ष मिळून घेतील. परंतु पक्षाने मला संधी दिली तर मी कोल्हापूरची लोकसभा निवडणूक लढवेन, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिनांक 5 येथे पत्रकारांशी बोलताना केली. ससून रुग्णालयातील तृतीयपंथी रुग्णांसाठी विशेष कक्षाच्या वॉर्ड उद्घाटन कार्यक्रमासाठी मुश्रीफ पुण्यात आले होते. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान या घोषणेमुळे कागलच्या समरजित घाटगे यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांनी त्यांचा पराभव केला होता. ससूनमध्ये या रुग्णालयातील विविध सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या विविध विकास कामांचा आणि अन्य विभागांतील कामांचा आढावा सुद्धा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामांबाबत व्यक्त केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आस्थेची भावना असते आणि त्यातून असे बोलणे प्रत्येकाने टाळले पाहिजे. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी खासदारकीमुळे त्यांच्या मूळ व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याचे वक्तव्य केले होते. एवढेच नव्हे तर राजकारण सोडणार असल्याची घोषणाही कोल्हे यांनी केली होती आणि या घोषणेनंतर तेव्हाच ते भेकडासारखे पळून गेले होते.